विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मेसेज करा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काळ काम वेग हा घटक अभ्यासणार आहोत. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? एक काम किती दिवसात पूर्ण करत आहे? 12 दिवसात. ब तेच काम किती दिवसात पूर्ण करत आहे? 24 दिवस लागत आहेत त्याला. बरोबर आहे. 12 दिवस, ब तेच काम आहे, बघा काम तेच आहे, 24 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. पहा, तुम्हाला दोन पद्धतीने मी सांगतो. किती दिवसात पूर्ण करतो? 12 दिवसात. चे 1 दिवसाचे काम काय येईल? 1/12. ब चे 1 दिवसाचे काम 1/24. 1/24. मग या दोघाचे 1 दिवसाचे काम काय होईल हो? मग 1/12 अधिक 1/24 बरोबर छेद समान करा, 24 येतो, कारण 12च्या पाड्यात 24 आहे, 24 मोठा आहे. मग छेद जर समान केला तर काय येतो? 24 येतो. मग इथं 24 येण्यासाठी 2 न गुणावं लागेल, वर 2 न गुणा बे 1 बे, आणि हे 1 जसंच तसंच, म्हणजे काय आलं? 3/24. दोघाचे 1 दिवसाचे काम दोघाचे 1 दिवसाचे काम काय आलं? 3/24 म्हणजेच 3 1 3, 3 8 24, 1/8. 8 भागापैकी 1 भाग एका दिवसात झाला. मग पूर्ण काम दोघे मिळून किंवा दोघाचे एक पूर्ण काम, एकूण काम किती येते? 8. एका दिवसामध्ये 8 भागापैकी 1 काम, म्हणजे 1 काम केले म्हणजे एका दिवसात 1 केले म्हणजे त्याला किती दिवस लागतील? 8 दिवस लागतील. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 8 दिवसात पूर्ण करतील. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 8 दिवसात पूर्ण करतील. ह्याची एक शॉर्ट ट्रिक आहे. आपल्याला दोघांचं मिळून काम दिले. काय दिले? दोघांचे मिळून काम काढायचे. दोघं मिळून ते किती दिवसात काम पूर्ण करतील हे काढायचं आहे आपल्याला. बरोबर आहे का? मग आता दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर काय करायचं माहिती आहे का? दोघे मिळून किती दिवसात करतील मिळून विचारले. बरोबर आहे. मग काय करायचं? हे 12 दोघाचे दिवसाचा गुणाकार करायचा, 12 गुणिले 24, छेदामध्ये दोघाच्या दिवसाची बेरीज 12 अधिक 24. मग 12 चोक 48ला 8, ह्याचे किती आले? 4. 12 दुनी 24, 24 आणि 4 28, 288. छेदामध्ये 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, 36, 288 छेदामध्ये 36, 288 छेद 36. मग 12 ने भाग घाला, 12 त्रिक 36, 12 दुनी 24, 28 मधून 24 गेले, किती राहिले? 4 राहिले. पुढं 8 आहे, 48 झाले. 12 चोक 48, 3 1 3,
3 8 24 आलं का आपलं 8 दिवस लागतील दोघं मिळून ते काम पूर्ण करायला. किती दिवस लागतील? 8 दिवस लागतील. 1/3 काम 6 दिवसात पूर्ण करतो. रोहन 1/2 काम 6 दिवसात पूर्ण करतो व मोहन 1/3 काम 6 दिवसात पूर्ण करतो. तर एक काम पूर्ण करण्यासाठी दोघांच्या कामाच्या दिवसातील फरक किती? प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काहीच अवघड नाही. फक्त थोडासा त्यांनी काय केलेला आहे, फिरवून विचारलाय आपल्याला. काय म्हणतंय? रोहन 1/2 काम 6 दिवसात पूर्ण करते. पहा, रोहन काय करतंय? 1/2. ही 1/2चाच काय का अर्थ होतो? अर्धे काम. बरोबर आहे. 6 दिवसात पूर्ण करते. 6 दिवसात पूर्ण करते. 1/2 काम किती दिवसात पूर्ण करते? 6 दिवसात पूर्ण करते. त्यानंतर मोहन 1/3 काम 6 दिवसात करते. हे मोहन 1/3 काम बरोबर 6 दिवस. 3 भागापैकी 1 काम 6 दिवसामध्ये. बरोबर आहे. मग रोहन पूर्ण काम किती दिवसात करेल? अर्धे काम 6 दिवसात करू लागले त्यानं, म्हणजे 2 भागापैकी 1 भाग काम 6 दिवसात. पहा, 2 समान भागापैकी, तुम्हाला समजावून म्हणून देतोय, 1 भाग बरोबर 6 दिवस. तर 2 भाग बरोबर किती दिवस? म्हणजेच काय येईल? हे 12 दिवस येईल. 6 दुनी 12, 2 गुणिले 12. कळालं? हे लक्षात आलं का? हे सांगा. हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. मग हे झालं रोहनचं. मोहन पूर्ण काम त्याने 1/3 काम 6 दिवसात, म्हणजे 3 समान भागापैकी 1 भाग बरोबर 6 दिवस. मग 3 भाग बरोबर किती दिवस? तर 3 भाग बरोबर 18 दिवस. म्हणजे हे मोहन 18 दिवसात आणि रोहन 12 दिवसात तेच काम पूर्ण करते. मोहन 18 दिवसात आणि रोहन 12 दिवसात. तर दोघांच्या कामाच्या दिवसातील फरक बरोबर 18 वजा 12 बरोबर 6 दिवस. फरक किती? 6 दिवसाचा फरक येतो. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? चला, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. 20 माणसे दररोज 4 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 10 माणसे दररोज 2 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? बा, काय म्हणते? 20 माणसे दररोज 4 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. 20 माणसे एका दिवसामध्ये 4 तास काम करतात, 20 दिवसात पूर्ण करतात. तेच काम आहे 10 माणसे दररोज 2 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील? तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर माणसे गुणिले दिवस गुणिले तास. माणसे किती आहेत? 20 माणसे. गुणिले दिवस किती? 20 दिवसात. एका दिवसात किती तास काम करतो? 4 तास. बरोबर. पुढं काय दिले? तेच काम 10 माणसे. हे 10 माणसे दररोज. दिवस दिले का? नाही, दिवस दिले नाही.
काढायचे आपल्याला. किती? 2 तास काम. 2 तास काम करतात. मग आपल्याला जे काढायचे त्याला इकडे ठेवा. काय काढायचे? दिवस. मग हे इकडलं काय? 20 गुणिले 20 गुणिले 4 भागिले हे 10 इकडे बरोबरच्या इकडं गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं आणि हे 2 सुद्धा तिकडून इकडे येऊन काय झालं? भागिले झालं. मग हा शून्य कटला, हा शून्य कटला, हे बे एक बे, बे एक बे, काय राहिलं? 20 गुणिले 4 20 चोक 80 दिवस. 80 दिवस. उत्तर काय येईल? 80 दिवस. 35 माणसे रोज 5 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात. तर तेच काम 25 माणसे रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील? काय काय म्हणते बघा. माणसं किती आहेत? इथं 35 माणसं आहेत. दररोज 5 तास काम करून एक काम 30 दिवसात, म्हणजे 35 माणसे 5 तास आणि 30 दिवस एवढं केलं की ते काम पूर्ण होते. पुन्हा दुसरं काय दिलंय? तेच काम आहे. काम काय आहे? तेच आहे. 25 माणसे रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील? या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिवस काढायचे. सर्वप्रथम काय दिलंय? 35 माणसे, हे माणसे गुणिले तास. आपण तिथं दिवस घेतलं होतं, इथं गुणाकार असल्यामुळं मागं पुढं झालं तर काही फरक पडत नाही. गुणिले दिवस बरोबर माणसे गुणिले तास गुणिले दिवस. आता पहा, 35 माणसे, माणसे किती? 35 गुणिले रोज 5 तास, हे 5 गुणिले किती दिवसात? 30 दिवसात बरोबर. 25 माणसे रोज 10 तास काम करून किती दिवसात संपूर्ण करतील? आपल्याला दिवस काढायचे. 35 माणसं आहेत, एका दिवसात 5 तास काम करतात, तर 30 दिवसात संपून जातं. बरोबर आहे. 25 माणसं आहेत, इथं तास दुप्पट केलेला आहे, तर आपल्याला किती दिवस लागतील? पण माणसं कमी झालेली आहेत. तर पहा, आपल्याला काय काढायचं आहे? दिवस काढायचे. किती दिवसात पूर्ण करतील? मग हे इथं काय आहे? 35 गुणिले 5 गुणिले 30 आणि ते 25 आणि 10 तिकडं गुणाकारात होतं, इकडं दोघं बी येऊन काय होतील? हे भागाकार होतील, भागिले होतील. इकडे येऊन काय होतील? ते भागिले होतील. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 एक 5, 5 5 25. 5 न 35ला भाग घाला, 5 एक 5, 5 7 35. मग दिवस बरोबर 7 गुणिले 3 म्हणजे 3 7 21 दिवस. 21 दिवस. तर 25 माणसे रोज 10 तास जर काम केले तर ते 21 दिवसात पूर्ण करतील. तास दुप्पट केल्यामुळे दिवस कमी झाले. 10 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 20 माणसे रोज किती तास काम करून 4 दिवसात पूर्ण करतील? इथं आपल्याला तिथं वर 2 प्रश्नामध्ये दिवस काढायचे होते, इथं तास काढायचे. काय म्हणते त्यानं? 10 माणसे रोज 6 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात. काम तेच आहे, तेच काम 20 माणसे किती तास काम करून 4 दिवसात संपवतील? पहा बच्चाव, काय म्हणतंय? आपलं सूत्र काय आहे? माणसे गुणिले तास गुणिले दिवस बरोबर माणसे गुणिले तास गुणिले दिवस. किती माणसं आहे तो? 10 माणसे. हे 10 गुणिले रोज किती तास काम करतात? 6 तास. गुणिले किती? 10 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात. दिवस किती आहेत? 12 बरोबर. 20 माणसे किती तास? हे तास काढायचे जसं तसं.
गुणिले 4 दिवसात पूर्ण करतात. काय काढायचं आपल्याला? तास काढायचे. जे काढायचे त्याला इकडे ठेवा. मग हे 10 गुणिले 6 गुणिले 12 इकडलं जसं तसं. आता तिकडले हे 20 आणि 4 घेऊन या इकडे. हे गुणाकारात आहेत. इकडे येऊन ते काय होतील? भागिले होतील. मग 10 1 10, 10 2 20, 4 1 4, 4 त्रिकम 12, बे 1 बे, बे त्रिक 6, काय राहिलं? 3 गुणिले 3. मग तास बरोबर 9 तास. किती तास? 9 तास लागतील त्यांना. दररोजचं 9 तास काम करावे लागेल. काम 4 दिवसात संपवण्यासाठी 20 माणसांना दररोज 9 तास काम करावे लागेल. आलं का लक्षात? एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? चला. एक काम काय आहे? एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, चे एक दिवसाचे काम, त्याला एक काम पूर्ण करायला 20 दिवस लागते. म्हणजे एका दिवसामध्ये त्यानं काय करते? 20 भागापैकी एक भाग, समान जर भाग केले, 20 दिवसाचं काम जर आपण वाटप केलं तर 20 भाग झाले त्याचे. मग एका दिवसामध्ये 1/20. ब चे एक दिवसाचे काम, ब पूर्ण काम करायला 30 दिवस लागतात बला. मग एका दिवसामध्ये 1/30 काम करेल त्यानं. आणि ते दोघे मिळून एक दिवसात किती काम करतील? या दोघांची बेरीज करावी लागेल. 1/20 अधिक 1/30. लसावी काढायला जर अवघड जात असेल तर डायरेक्ट करा. तिरकस गुणाकार करा. 30 न 1ला 30 1 30, अधिक बेरीज आहे म्हणून अधिक 20 1 20. छेदामध्ये या दोघाचा गुणाकार 20 गुणिले 30. मग काय येईल इथं? 30 आणि 20 किती झाले? 50. छेदामध्ये दोघाचा गुणाकार बेत्रिक 6 आणि त्याच्या पुढे 2 शून्य. 50/600. हा शून्य कटला, हा कटला. 5 1 5, 5 1 5, एक उरला. 10 झाले. 5 2 10. म्हणजे हे एका दिवसात 1/12 एवढं काम करतात. म्हणजे एका दिवसात 12 समान भागापैकी एक भाग काम करतात. त्या कामाचे 12 दिवस. मग दोघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करते. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 12 दिवसात पूर्ण करतील. आता हे आपल्याला दोघाचं जर काम काढायचं असेल तर आणखी एक ट्रिक आहे. दोघाचे काम बरोबर दिवसाचा गुणाकार भागिले दिवसाची बेरीज. दोघाचे दिवस काय? एकाचे 20 दिवस आहेत, एकाचे 30. 20 गुणिले 30 भागिले 20 अधिक 30. मग 20 आणि 30चा गुणाकार केला तर काय? तर 20 त्रिक 60 आणि पुढे 1 शून्य, 600. छेदामध्ये बेरीज करा. 30 आणि 20 किती झाली? 50. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 न भाग झाला. 5 1 5, 5 1 5, एक उरला. 5 2 10. 12 दिवस.
दोघे मिळून ते किती दिवसात पूर्ण करतील? 12 दिवसात पूर्ण करतील. आलं का लक्षात? का अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही गुरुजी, लय सोपा प्रश्न आहे का नाही मित्रांनो. 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. तर त्याच्या दुप्पट काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? पण या ठिकाणी काय दिलेलं आहे ते त्याच्या दुप्पट काम दिलेलं आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे? एक शब्द बदललेला आहे. काय केलेलं आहे? दुप्पट काम. या ठिकाणी काय केलेलं आहे? दुप्पट काम. मग पहा, 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवतात. हे 28 मजूर रोज 8 तास काम करून जे काम 25 दिवसात, हे काम जे आहे हे काय करतात? हे एक काम आहे. हे समजा हे काम 28 मजूर रोज 8 तास काम करून हे एक घर बांधायचं आहे, हे बांधतात. बरोबर आहे. मग ह्याचं दुप्पट म्हणजे असंच दुसरं एक घर बांधायचे, म्हणजे हे काम काय झालं? दुप्पट झालं. म्हणजे हे जेवढं काम केले कोण? 28 मजूर रोज 8 तास काम करून 25 दिवसात जेवढं काम केले त्याचं दुप्पट काम करायचे. आता मग काय करावं लागेल? पहा, आपल्याला आता काय करावं लागेल? दुप्पट म्हणजे सुरुवातीचे मजूर, हे सुरुवातीचे मजूर गुणिले तास गुणिले दिवस बरोबर नंतरचे मजूर गुणिले तास गुणिले दिवस. आता हे तेच काम जर असेल तर हे सूत्र आहे, पण आपल्याला त्याच्या दुप्पट काम करायचे. म्हणजे एवढ्या लोकांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्या दुप्पट काम म्हणजे हे गुणिले 2 ह्यांना करायचे. बरोबर आहे. दुप्पट म्हणल्याच्या नंतर गुणिले 2, तिप्पट जर म्हणलं तर गुणिले 3, निमपट जर म्हणलं तर 1/2. लक्षात घ्या, 1/2. मग हे 2 गुणिले सुरुवातीचे मजूर किती आहेत? 28 गुणिले तास किती आहेत? 8 गुणिले 25 दिवसात करतात. बरोबर. नंतरचे मजूर किती आहेत? 40 मजुरांना तास दिलेलं नाही, तास काढायचे, गुणिले दिवस किती आहेत? 20. मग आपल्याला जे काढायचं आहे त्याला इकडे ठेवू आपण, बाकीच्या गोष्टी इकडे घेऊन. यामध्ये फरक काय आहे? काम दुप्पट म्हणल्यामुळे इथं 2 गुणिले येणार. बरोबर आहे. काम दुप्पट म्हणल्यामुळं काय येणार? गुणिले 2 येणार. जर तिप्पट म्हणलं तर 3 येणार आणि निमपट म्हणलं तर 1/2 येणार. बरं का? 2 गुणिले 28 गुणिले 8 गुणिले 25 भागिले 40 गुणिले 20. 40 गुणिले 20. मग हे बे एक बे 0, 8 एक 8, 8 पंचे 40, 5 एक 5, 5 5 25. या 5 न 10ला भाग जाते. 5 एक 5, 5 दुनी 10. काय राहिलं? वर 28. छेदामध्ये काय राहिलं? 2. 2 न 28ला भाग घाला. बे एक बे, बे एक बे, बे चोक 8. म्हणजे त्याच्या दुप्पट जर काम करायचं असेल, 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचं असेल तर दररोज 14 तास काम करावे लागेल. उत्तर काय आलं आपलं? 14 तास. आलं का लक्षात? प्रश्न कळाला का? का अवघड वाटला का प्रश्न? नाही, काहीच अवघड नाही. प्रश्न का? 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. तर त्याच्या तिप्पट काम 20 मजुरांना 72 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल? पहा, इथं 18 मजूर होते, इथं 20 मजूर आहेत. इथं 30 दिवसात संपवायचं, 72 दिवस वाढल्यात, मजूर बी वाढल्यात, पण काम काय झाले? तिप्पट काम आहे. काम कसं आहे? तिप्पट आहे. काम कसं आहे? तिप्पट आहे. मग 1 मिनिट, 3 तिप्पट असल्यामुळं 3 गुणिले सुरुवातीचे मजूर, हे सुरुवातीचे
मजूर गुणिले तास गुणिले दिवस बरोबर नंतरचे मजूर गुणिले तास गुणिले दिवस, नंतरचे मजूर गुणिले तास गुणिले दिवस. मग आता सुरुवातीचे काय तिप्पट काम आहे. सुरुवातीचे मजूर गुणिले म्हणजे 18 मजूर रोज जर 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. मग ह्यांनी जेवढं काम केलं ह्याचं तिप्पट काम करायचे. कुणाला 20 मजुरांना काम करून 72 दिवसात संपवायचे. म्हणजे ह्यांचं काम एक आहे. तिप्पट म्हणजे त्याला गुणिले 3. मग 3 गुणिले सुरुवातीचे मजूर किती आहेत 18. किती तास काम करतात रोज 12 तास. किती दिवसात संपवतात 30 दिवसात. म्हणजे 3 गुणिले 18 गुणिले 12 गुणिले 30 बरोबर नंतरचे मजूर किती आहेत 20 गुणिले ती किती तास काम करतात. आपल्याला तास काढायचा आहे दिलेलं नाही. तास गुणिले किती दिवसात संपवायचे त्यांना 72 दिवसात. 3 गुणिले 18 गुणिले 12 गुणिले 30 बरोबर 20 गुणिले तास गुणिले 72. मग तास बरोबर 3 गुणिले 18 गुणिले 12 गुणिले 30 हे बरोबरच्या इकडं 20 आणि 72 इकडे काय होते गुणाकारामध्ये होते. ते इकडे येऊन काय होतील दादा ते भागाकारामध्ये होतील. 20 गुणिले 72 20 गुणिले 72. हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला. 12 एक 12 12 सखम 72. तर 6 ने 18ला भाग जाते. 6 एक 6 6 त्रिक 18 काय राहिलं व 3 गुणिले 3 गुणिले 3 छेदामध्ये 2 भाग जाते का 2 न जात नाही कशालाच. मग तास बरोबर 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 भागिले 2 27 भागिले 2 हे गुणाकार करा. 3 गुणिले 3 9 9 गुणिले 3 किती झालं 27 आणि 2 2 न भाग घाला बे एक बे बे एक बे. 7ला भाग घातला बे त्रिक 6 एक उरला भाग जात नाही दशांश द्या 10 झाले बे पंचे 10 म्हणजे 13.5 तास म्हणजे 13.5 तास किंवा 13 तास 30 मिनिटे किंवा 13 तास 30 मिनिटे. आलं का लक्षात. उत्तर काय आलं आपलं 13.5 तास म्हणजे 13.5 तास. एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. ला तेच काम पूर्ण करण्यास 15 दिवस लागतात. मात्र क एकटाच ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर अ व ब क तिन्ही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. पहा काय म्हणते एक काम 10 दिवसात पूर्ण करते. ला तेच काम पूर्ण करण्यास 15 दिवस लागतात. आणि क इथं शब्दरचना बदलल्या फक्त. इथं एकटाच करते ना 10 दिवसात ते काम. 15 दिवसात. मग इथं काय म्हणले क एकटाच मात्र क एकटाच ते काम 20 दिवसात. म्हणजे क तेच काम 20 दिवसात असं जर दिलं असतं तर हे इथं थोडंसं वाक्यरचना बदलली की आपल्याला काय वाटतं काहीतरी वेगळंच आहे. काय नाही सगळे एक एकटं कामाचे दिवस दिलेले आहेत. एकटा 10 दिवसात करतो. ब एकटा 15 दिवसात करतो. क एकटा 20 दिवसात. काम तेच आहे. कामामध्ये बदल आहे का नाही. मग आता ते ब क तिन्ही मिळून ते काम किती दिवसात म्हणजे तिघं मिळून ते काम किती दिवसात करतील. काहीच अवघड नाही. एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला मी दोन्ही पद्धतीनं हा प्रश्न सांगतो. पहा काय करायचं. जसं आपण अचं आणि बचं काम दिल्याच्या नंतर ते दोघं मिळून किती दिवसात करत होते त्याच पद्धतीनं तिघाचं काढायचे. पहा चे 1 दिवसाचे काम काय येईल 1/10. ते काम 10 दिवसात करतो म्हणजे एका दिवसात 1/10. ब चे 1 दिवसाचे काम ब एकटा किती दिवसात करतं ते काम 15 दिवसात म्हणजे 1/15 आलं इथं. बरोबर आहे. थोडंसं मी बारीक लिहितोय दिसते तुम्हाला. क चे 1 दिवसाचे कारण की आपल्याला दोन्ही पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचे. 1 दिवसाचे काम क चे क किती दिवसात करते 20 दिवसात करते म्हणून 1/20 1 दिवसाचं काम
आलं का लक्षात? मग आता हे तिघं मिळून करणार आहेत, मग तिघांचे एक दिवसाचे काम, तिघांचे एक दिवसाचे काम. तिघांचे एक दिवसाचे काम म्हणजे ह्याची बेरीज करा, 1/10 अधिक 1/15 अधिक 1/20. ह्याचा जर आपण लसावी काढला, आपण जर याचा जर लसावी काढला तर लसावी काय येईल हो पहा. 10, 15 आणि 20 ह्याचा जर लसावी काढला तर 5 न 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चूक 20, 2 न बे 1 बे, बे दुनी 4, 3 जशास तसं, 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 30 दुनी 60 येतो लसावी. बरोबर आहे. लसावी जर इथं 60 आला तर या 10चा छेद 60 छेद समान काय होईल 60. मग 10चा छेद 60 करण्यासाठी काय करावं लागेल, 6 न गुणावं लागेल. वर 6 न गुणा 6 1 6 अधिक इथं 4 न गुणावं लागेल. वर 4 न गुणा 4 1 4 अधिक इथं 3 न गुणावं लागेल. बरोबर आहे. इथं जर 3 न गुणलं तर 60 येते. मग वर 3 न गुणा 3 1 3, मग 6 आणि 4 10 आणि 3 13, 13 छेदामध्ये 60. हे का आलं, तिघांचे एक दिवसाचे काम आले. तिघांचे एक दिवसाचे काम आलं. हे तिघं मिळून एका दिवसामध्ये 13/60 एवढं काम करतात एका दिवसात. मग पूर्ण काम काय होईल ह्यांचं, पूर्ण काम बरोबर ह्याचं उलट, 60 छेदामध्ये 13, 60 छेदामध्ये 13. बरोबर आहे. मग ह्याला आपण काय करू, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये घेऊ. 13 चौक 52, 13 पाचा 65 जास्त होते. 13 चौक 52 किती उरले, 8 उरले. 4.8 आणि छेद 13 जशास तसं, म्हणजे 4.8/13 दिवस लागतील. तिघं मिळून जर काम केले तर 4.8/13 दिवस एवढे त्यांना लागतील. आलं का लक्षात? अवघड वाटला का काही ह्याच्यामध्ये? काहीच नाही. आता आपण काय करू, या ठिकाणी ह्याची दुसरी पद्धत पाहू. या ठिकाणी दुसरी पद्धत पाहू. आपण घनफळ पृष्ठफळ अभ्यासत आहोत. पहा आता आज एक तासिका आहे, म्हणजे 7 वाजताच्या जी दुसरी बॅच आहे त्यांच्यासाठी घनफळ पृष्ठफळ चालू आहे. आपण तिथं पृष्ठफळाचं सूत्र आहे बघा, इष्टिकाची तिच्या पृष्ठफळाचं. कसं, 2 चौकोनी कंसामध्ये गोल कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक रुंदी गुणिले उंची. त्याच प्रकारे काय करायचं, हे समजा एक्स वाय आणि झेड हे तिघांना काय द्यायचं, अ ला एक्स, ब ला वाय आणि क ला झेड. आणि काय करायचं माहिती आहे का, एक्स गुणिले वाय या दोघाचा गुणाकार अधिक एक्स आणि वायचा झाला. आता एक्स आणि झेडचा घ्या, एक्स गुणिले झेड अधिक. आता एक्स वाय सोबत आलतं, एक्स झेड सोबत आलतं, मग वाय एक्स सोबत आले. आता कोणासोबत राहिले, झेड सोबत राहिले. मग वाय गुणिले झेड, एक्स वाय झेड छेदामध्ये एक्स गुणिले वाय अधिक एक्स गुणिले झेड अधिक वाय गुणिले झेड. म्हणजे हे एक्स 2 वेळेस आलं का, आलं. वाय 2 वेळेस आलं का, आलं. झेड 2 वेळेस आलं का, आलं. मग आता ठेवा ह्याच्यामध्ये हे दिवसाचा गुणाकार, हे 10 गुणिले अ चे 10 दिवस आहेत, ब चे 15 दिवस, हे गुणिले 15 गुणिले क चे किती दिवस आहेत, 20 दिवस भागिले. आता एक्स आणि वायचा गुणाकार, हे एक्स आणि वायचा गुणाकार किती येतो, 150. हे कळालं का तुम्हाला? एक्सची किंमत 10 आहे, वायची किंमत 15 आहे. 15 गुणिले 10 150 अधिक एक्स आणि झेडचा गुणाकार, एक्सची किंमत 10 आहे, झेडची किंमत 20 आहे, दोघाचा गुणाकार 20 10 200 अधिक. आता वाय आणि झेड, वायची किंमत किती आहे 15, झेडची किंमत 20 आहे. 15 दुनी 30 आणि ही म्हणजे काय झाली, ही 300. मग हे 10 गुणिले 15 गुणिले 20 भागिले 300 आणि 200 किती झाले, 500. 500 आणि 150 किती झाले, 500 आणि 150 म्हणजे 650. हे काय झाले, 650. हा शून्य कटला 10चा, इथला 650चा एक कटला. आपण 5 न भाग घालू, 5 1 5, 1 उरला, 5 त्रिक 15,
इथं भाग घाला 5 त्रिक 15 काय आलं 20 त्रिक 60 छेदामध्ये 15 60 छेदामध्ये 13 हो 13 60/13 60/13 13 भागाला 13 चोक 52 8 उरले आणि 13 4.8/13 आलं का? पुढचा प्रश्न काय आहे विकास व विलास एक काम 4 तासात पूर्ण करतात. विलास एकटा ते काम 12 तासात पूर्ण करत असेल तर विकास एकटा ते काम किती तासात पूर्ण करेल? चला इथं दिवस आले तासात पूर्ण करेल. पहा 2 पद्धती त्याच्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगतो मी. विकास आणि विलास हे काय आहे दोघं मिळून व दिले म्हणजे दोघं मिळून एक काम 4 तासात पूर्ण करतात. बरोबर आहे. विलास एकटा ते काम 12 तासात पूर्ण करते. दोघांनी मिळून केलं तर 4 तासात होतंय. विलासने एकट्याने केलं तर 12 तासात. तर मग विकासने एकट्याने केलं तर किती तासात ते काम पूर्ण करेल तो? विलास 12 तासात करते तसं विकास किती तासात करेल एकटा? काय करायचं हे समजा विकास अधिक विलास चे 1 दिवसाचे काम एक दिवसाचे नाही तासाचे. मी तास जाणून बुजून घेतले. कधी कधी थोडंसं तास टाकलं म्हणजे फरक काहीच नाही प्रश्नामध्ये थोडंसं शब्दरचना बदलली तेच आहे. फक्त तुम्हाला नंतर परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला आपल्याला सरनं दिवसाचं घेतलं होतं इथं तासाचं आता कसं करावं लागेल काहीच नाही. त्यासाठी फक्त ते दिवसाचाच प्रश्न होता. पुन्हा मला वाटलं की चला आपण ह्याला तासामध्ये हे करू म्हणून त्याला तासामध्ये पुन्हा दुरुस्त केलेलं आहे त्या प्रश्नाला. मग 1 तासाचे काम किती? 4 1 दोघं मिळून 4 तासात करतात. 1 तासात 1/4 बरोबर आहे. मग विलास एकटा ते काम किती तासात करते? 12 तासात. विलासचे 1 तासाचे काम बरोबर 1/12 बरोबर आहे. आता विकासचं काम दिले का आपल्याला? नाही. मग विकासचे 1 तासाचे काम आपण काय करू विकासचं काम दिलं नाही म्हणून इथं काय करू समजा विकास बरोबर x तास विकास बरोबर x तास. मग 1 तासाचं त्याचं काम काय होईल? 1/x 1/x 1 तासाचं काम काय होईल त्याचं? 1/x. मग आता ह्या विलास अधिक विकास 1 तासाचे काम बघा बरं. आता विलासचं किती आहे? 1/12 अधिक विकासचं किती आहे? 1/x बरोबर दोघाचं मिळून दिले 1/4. दोघाचं मिळून दिलेलं आहे आपल्याला. दोघं मिळून जर काम केले 1 तासात तर किती होते? 1/4. मग काय करू आपण आपल्याला ह्या x ची किंमत काढायची म्हणून हे 1/x इथंच ठेवू बरोबर. ह्या दोघाचं काम किती आहे? 1/4 वजा हे अधिक होतं 1/12 पुढं जाऊन काय झालं ह्यानं वजा झालं. मग ही 1/x बरोबर छेद समान म्हणजे दोघाचा गुणाकार करा 12 चोक 48 दोघाचा गुणाकार करा 12 चोक 48 तिरकस गुणाकार 12 1 12 वजा 4 1 4 12 मधून 4 गेले 8 8 छेदामध्ये 48 म्हणजे 8 1 8 8 संग 48. तर कुणाचं काम विचारले? विकासचं. हे विकासचे 1 तासाचे काम
बरोबर 1/6. मग आता पूर्ण काम करायला त्याला 6 तास लागतील. किती तास लागतील? 6 तास लागतील. पूर्ण काम करायला किती तास लागतील? त्याला 6 तास लागतील. कळालं का हे? चला, एकदम शॉर्ट ट्रिक काय आहे? एकाचं काम x धरायचं, दुसऱ्याचं काम y धरायचं. एकाचं काम x, दुसऱ्याचं काम y. चला, श्रुती कळालं का? हे कळालं का हे सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊ. विराट, मच्छिंद्र, सपना, यादव, श्रुती, यलमेवाड, आराध्या, बच्चाव, पटाळे, नरखेडकर, वाघ, बोराडे. चला पहा इकडं. आता इकडं पहा, ज्यांना कळालं नाही त्यांनी ही तरी पद्धत पहा. जर नाही कळालं तर दोन्ही सांगतो मी परत. पाटील, लक्ष द्या समोर. एकाचं काम x आहे, दुसऱ्याचं काम y आहे. तर मग काय करायचं? x गुणिले y या ठिकाणी काय केलेलं आहे? ज्या वेळेस आपल्याला दोघांचं काम सेपरेट देऊन दोघं मिळून किती तासात करतील किंवा किती दिवसात करतील, त्यावेळेस आपण काय केलं? छेदामध्ये अंशामध्ये गुणाकारच होता, x गुणिले y. छेदामध्ये x अधिक y केलं. पण इथं काय केले? उलट दिले. दोघं मिळून किती दिवसात करतात किंवा किती तासात करतात हे दिलेलं आहे आणि दोघांपैकी एकाचं काम दिलेलं आहे. तर काय करायचं? x गुणिले y छेदामध्ये x वजा y. आता इथं वजाबाकी करत असताना मोठ्यातून लहान वजा करायचं. नाही तर तुम्ही म्हणताल सर इथं मोठा आहे ते वजा वरून वगैरे काही नसतंय. मोठं जे असेल त्याच्यातून हे करायचं. चला, सर लाईव्ह क्लास घेत चला, विद्यार्थी रेकॉर्ड क्लास करत नाहीत. कसं आहे, थोडं मी कामामध्ये होतो, थोडं प्रवासात होतो, त्याच्यामुळं रेकॉर्ड क्लास आपल्याला देण्यात आला. तर रेकॉर्ड असेल तरी गेल्या वर्षी ते लाईव्ह घेतलेलेच आहे, त्याच्यातले प्रश्न वेगळेच होते ते. मग x किती आहे? 4. हे 4 गुणिले y किती आहे? 12. आता तुम्ही म्हणसाल 4 वजा 12 ऋण येते. नाही, मोठं जे आहे ते घ्या. मोठं 12 आहे. 12 वजा 4, मोठ्यातून लहान संख्या वजा करा. मग काय होईल? हे 12 चोक 48. छेदामध्ये 12 मधून 4 गेले, 8 राहिले. 12 मधून 4 गेले, किती राहिले? 8 राहिले. 8 ना 48ला भाग घाला. 8 1 8, 8 संग 48, 6 तास. हे कुणाचं काम आहे हो? विकास एकटा ते काम किती दिवसात करेल? हे विकास किती तासात करेल? 6 तासात करेल एकटा ते काम. एक काम करण्यासाठी अ व ब ला 4 दिवस लागतात. ते एकटा अ तेच काम 6 दिवसात करतो, तर एकटा ब ते काम किती दिवसात करेल? पहा, आताच्या सारखाच प्रश्न आहे. तिकडे तास होतं, इथे दिवस आहे. काय म्हणते? एक काम करण्यासाठी अ व ब ला म्हणजे या दोघाला मिळून 4 दिवस लागतात. एकटा अ ते काम 6 दिवसात जर करत असेल तर ब ते काम किती दिवसात करेल? पहा, समजा ब चे दिवस बरोबर x. चला, ज्ञानदेव पाटील लक्ष समोर द्या. त्याच प्रकारचा प्रश्न आहे. समजला नाही म्हणलो, लक्ष समोर द्या. ब चे दिवस. चला पहा, ज्यांना समजले त्यांनी फटाफट उत्तर दिले. रंडाळे, आराध्या, पटाळे, मनवर, प्रथम, नरवडे. पहा इकडे लक्ष द्या. आता चार्टकडे लक्ष देऊ नका, लक्ष द्या. त्याच प्रकारचा प्रश्न आहे. तर काय करू आपण? या दोघांचं बी अ अधिक ब चे 1 दिवसाचे काम काढू आपण. 1 दिवसाचे काम दोघं मिळून 4 दिवस लागतंय, तर एका दिवसामध्ये 1/4 बरोबर आहे. मग अ तेच काम 6 दिवसात, अ चे 1 दिवसाचे काम
अ चे 1 दिवसाचे काम बरोबर 1/6. त्याला 6 दिवस लागते म्हणजे एका दिवसात त्याने 1/6 काम करेल, 6 भागापैकी एक भाग. मग ब चे 1 दिवसाचे काम, तर ब ला x दिवस लागतात म्हणजे हे 1/x ब ला एका दिवसामध्ये. बरोबर आहे. मग आता काय करू, दोघाचं मिळून काढू, दोघाचं मिळून दिले मग इथं मांडू त्याला. हे 1/x ब चे काम अधिक अ चे काम 1/6 बरोबर दोघं मिळून 1/4. आलं का लक्षात. मग ही 1/x ची किंमत काढायची म्हणून काय करा, बरोबर 1/4. हे 1/6 इथं अधिक होतं दादा, पुढं जाऊन ह्यानं काय झालं बिचारा, हे वजा झालं. ते बिचारा पुढं जाऊन काय झाला, वजा झाला. मग 1/x बरोबर दोघाचा गुणाकार 6 चौक 24, पुन्हा तिरकस गुणाकार 6 1 6 वजा 4 1 4. मग काय राहिलं, हे 1/x बरोबर 6 मधून 4 गेले किती राहिले, 2 राहिले आणि छेदामध्ये 24 म्हणजे बे 1 बे बे 1 बे बे 2 4 म्हणजे 1/12. हे काय झालं, 1/12 बरोबर आहे एका दिवसाचं काम. मग पूर्ण काम करायला किती दिवस, एका दिवसात 1/12 म्हणजे त्या कामाचे 12 भाग केले, एका दिवसामध्ये 12 भागापैकी एक भाग करते, तर मग पूर्ण काम करायला त्याला 12 दिवस लागतात. पूर्ण काम करायला किती दिवस लागतात त्याला, 12 दिवस लागतात. आलं, कळालं का. चला आता काय करू आपण, दुसरी पद्धत. अ म्हणजे x आणि ब म्हणजे y. मग हे x गुणिले y छेदामध्ये x वजा y किमती ठेवा. x4 वजा y किती आहे, हे गुणिले y किती आहे 6, छेदामध्ये जे मोठा आहे त्याच्यातून वजा करायचं लहान संख्या. 6 वजा 4 गुणाकार करा, 6 चा 4 चा 6 चौक 24, छेदामध्ये 6 मधून 4 गेले 2, 24/2, 2 न भाग घाला बे 1 बे बे 2 4, का आलं 12 दिवस. उत्तर काय आलं, 12 दिवस. चला पुढचा प्रश्न काय आहे पहा. अ ला एक काम करण्यासाठी 10 दिवस, ब ला 20 दिवस व क ला 30 दिवस लागतात, तर तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. इथं अ एक काम 10 दिवसात करते, ब तेच काम 20 दिवसात करते बरं का. हे अ 10 दिवस, ब 20 दिवस आणि क ला तेच काम करायला 30 दिवस लागतात, तर तिघे मिळून ते किती दिवसात पूर्ण करतील. तिघे मिळून ते किती दिवसात पूर्ण करतील. मग पहा, तिघांचे 1 दिवसाचे काम काढू आपण. बरोबर आहे. अ चं 1 दिवसाचं काम काय होईल, त्यानं पूर्ण काम 10 दिवसात म्हणजे 1/10. ब चं 1 दिवसाचं काम काय, त्यानं पूर्ण काम 20 दिवस लावते म्हणजे 1/20. आणि क चं 1 दिवसाचं काम, क ला 30 दिवस लागतात म्हणजे 1/30. चला, अ किती कामाचा माणूस आहे बघा, त्यानं 10 दिवसात करते. ब त्याच्यापेक्षा स्लो आहे थोडा 20 दिवसात, आणि क त्याच्यापेक्षा स्लो 30 दिवसात. क थोडा आळशीला दिसते है की नाही. त्याने इकडे तिकडे बघत बघत काम करतं, त्यानं करायला का नाही, त्यानं करत असलं तर आपण करावं. मग ते करून पुढं जाते तर ह्यानं महाग राहते म्हणून ह्याला 30 दिवस लागतात. मग तिघाचे 1 दिवसाचे काम म्हणजे हे 1/10 अधिक 1/20 अधिक 1/30. आता आपण काय करू, 10 20 आणि 30, 10 20 आणि 30 ह्याची लसावी काढू. 10 20 आणि 30 ची जर लसावी काढलं, 10 न भाग घाला, 10 1 10, 10 2 20, 10 3 30, काय आलं 3 2 6 गुणिले 10 60. लसावी काय आली, 60 आली. या 10चा छेद 60 करण्यासाठी 6 न गुणावं लागेल, वर 6 न गुणा 6 1 6 अधिक इथं 20 3 60, 3 न गुणावं लागेल, वर 3 न गुणा 3 1 3 अधिक इथं 2 न गुणावं लागेल 30 ला म्हणजे बे 1 बे. काय आलं, हे 6 आणि 3 9, 9 2 11, 11/60.
हे काय आलं, एक दिवसाचे काम आलं बरं का, तिघाचं एक दिवसाचं काम. मग आता पूर्ण काम तिघाचे पूर्ण काम 60/11. 60/11. मग ह्याला आपण काय करू, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात घेऊ. म्हणजे काय होईल, 11×5=55. 60 मधून 55 गेले, किती राहिले, 5 राहिले. हे 5 शिल्लक बाकी अंशामध्ये आणि छेद जशास तसं. उत्तर काय आलं, 5.5/11. उत्तर काय आलं, 5.5/11. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. 5.5/11. आलं का लक्षात? आता आपण वेगळ्या पद्धतीने करू. एक एक्स आहे, एक्स गुणिले वाय गुणिले झेड, म्हणजे एकाला एक्स, दुसऱ्याला वाय, तिसऱ्याला झेड. अला एक्स, बला वाय, कला झेड. मग हे एक्स गुणिले वाय, हे एक्सनं वाय सोबत गुणलं, अधिक एक्सनं झेड सोबत गुणू, हे एक्स गुणिले झेड. आता हे एक्स वायनं एक्स सोबत गुणलेलं आहे. मग आता कुणाचं राहिलं, वाय गुणिले झेड. 2 वेळेस आले का, इथं एक्स 2 वेळेस आला, वाय 2 वेळेस आला का, आला. झेड 2 वेळेस आला. मग ठेवा किमती. 10 गुणिले 20 गुणिले 30 हे 10 गुणिले 20 गुणिले 30. छेदामध्ये आता 10चा आणि 20चा गुणाकार किती होतो, 200, अधिक या 20चा आणि 30चा गुणाकार 600, अधिक 10चा आणि 30चा गुणाकार 300. म्हणजे एक्स गुणिले वाय 10 गुणिले 20 200, एक्स गुणिले झेड 10 गुणिले 30 300, वाय गुणिले झेड, वाय किती आहे 20, झेड किती आहे 30, दोघाचा गुणाकार 600. मग हे काय येईल इथं, 10 गुणिले 20 गुणिले 30 छेदामध्ये 600 आणि 300 900 आणि 200 1100. काय आलं, 1100. हे 20चा 1 शून्य कटला, 30चा 1 शून्य कटला, 1100चे 2 शून्य कटले. काय राहिलं, 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 10 60, 60 छेदामध्ये 11. मग 60 छेदामध्ये 11 म्हणजे 11×5=55, 5 उरले छेदामध्ये 11/11 जसं तसं 5.5/11. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.